तर बघा शौर्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बघा दुपारी जेवण केल्यानंतर तेच तेच खायची इच्छा होत नाही, त्यामुळं मी त्याच्यासाठी बघा आज इथे चिवडा बनवून ठेवला आहे। जास्त काही साहित्य वापरलं नाही, अगदी साध्या साहित्यापासून घरच्या मस्त दुपारी खाण्यासाठी चिवडा बनवून ठेवला बघा। त्यासाठी काय केलं, अर्धा चुरमुरेचं पॅकेट मी छान चाळून घेतलं, त्या 5-7 हिरव्या मिरच्या छान बारीक कट करून घेतल्या, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलं, उभ्या आकारात कट करून खोबरं घेतलं, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील घेतली बघा। आता हे सगळं साहित्य मी तेलामध्ये छान असं खरपूस भाजून घेतलं। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं जिरे, थोडा ठेचलेला लसूण आणि थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घातली, तेलामध्ये छान असं खरपूस फ्राय करून घेतलं। त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अगदी चिमूटभर तिखट टाकलं। आता हे सगळं फ्राय केलेलं मिश्रण मी या चुरमुरेमध्ये मिक्स करून घेतलं, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि मी अर्धं फरसाणचं पॅकेट यामध्ये मिक्स केलं बघा। इथं मस्त असा आपला चिवडा तयार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।